एक मिनिट. सुनबाईचाच फोन. राधिकाचा फोन आहे. हॅलो राधिका लवकर ये बाई, घरी किती वाट पाहत आहो. जरा बोलू दे. हॅलो हॅलो बाबा, राधिका बोलून राहिले. सुनबाई कुठेस तू? अगं आम्ही सगळे काळजीत पडलोय. लवकर घरी ये बघू तू. राधिका ताबडतोब घरी ये, नाही तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. नानाजी हो, येऊन राहिले घरी, तुम्ही काळजी नका करू. बाबांना द्या बरं. काय का म्हणत आहे ती, का बोलली? सांगतो तुला. सुनबाई अगं का रागावून गेलीस आमच्यावर? कुठे जातेस, कशाला जातेस सांगायचं नाही का? मग आम्ही काय करायचं बघू सांग. बाबा मी तू लवकर घरी ये, मला काही माहिती नाही. बाबा मी रागवले नाहीये. अहो मला काही सुचत नव्हतं म्हणून इथे स्पेशल मुलांच्या शाळेमध्ये गेले होते. स्पेशल मुलांच्या? कशाला? इथे आलं की धीर येतो मला. बाबा मी येते घरी, पण थोड्या वेळाने. हा ये, लगेच ये, पटकन ये. बाबा ऑफिसला जाते आणि मग येते. हा नाही नाही, ते नंतर तू घरी ये म्हटलं ना. नाही बाबा, एक महत्वाचं काम आहे म्हणून. तू कशी आहेस? हो बाबा मी व्यवस्थित आहे, आणि सौमित्र आहे माझ्या बरोबर. हा बरं बरं, आवर आणि लगेच ये. हा ठेवू फोन. निघूया. मम्मा तू काय करतेस? फ्रुट्स खाते बेबी, तुला हवे? मला नको फ्रुट्स. इनफॅक्ट मला ना इथे राहायचंच नाहीये. मला पण नाही राहायचं ग इकडे, पण तो पॅरेट आपल्याला इथे सोडणार नाही ना इकडनं. पण ना काहीतरी आयडिया करून इकडनं सटकलं पाहिजे. पण यार मम्मा आपण काय करणार? त्यापेक्षा आपण केड्याकडेच बरे होतो यार. इकडे कुठे येऊन अडकलोय. आणि तुझ्यामुळे मी पण अडकली. मी काय केलंय? अरे तू काय केलं म्हणजे? तूच तर गेली होतीस ना शुगर विलेजला. तू शुगर विलेजला गेली नसती तर तो पॅरेट तुला भेटला नसता. पॅरेट भेटला नसता तर तुझ्या प्रेमात पडला नसता, आणि प्रेमात पडला नसता तर तुझ्या मागे मागे इथे आला नसता. यार मम्मा यार मी केड्याला खरंच खूप मिस करते यार. आणि तो इथे मला 100 फोन्स करतोय आणि तुम्हाला एक पण रिसीव्ह करू देत नाही. काय होतं यार मम्मा, बोलले तर बोलू दे ना. तो काळजी करत असेल आपली. ओके काही काळजी वेळजी करत नाही. त्याला फक्त फाइंड आउट करायचं की आपण कुठे राहतो, म्हणून तो सारखे फोन करतोय तुला. अजिबात उचलायचं नाही. पण मम्मा दिस इज नॉट फेअर. ओके व्हॉट इज नॉट फेअर? हा, आणि त्यांनी आणि गॅरीनी मिळून प्लॅन केला आणि तो प्लॅन आपल्याला सांगितला नाही, आणि ते दोघं बाहेर भेटले. त्याचं काय? चांगलं गुळपीट आहे एकमेकांचं. गुळपीट काय आहे? कुठली डिश आहे का? अनु बेबी, गुळपीट म्हणजे दोघं एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. ते आपल्याला काही सांगणार नाही त्यांच्याबद्दल. मी तर म्हणते काही गरज नाही दोघांना एंटरटेन करायची. आणि तुझी मम्मा तुझं वाईट करेल का कधी? नो मम्मा, आय नो दॅट की तू माझ्या चांगल्याचाच विचार करशील. मग मम्मा सांगते त्या ऐक ना. त्या पॅरेटला तुझा बेस्टी बनव, त्याला तुझा बेस्ट फ्रेंड कर. मम्मा हे बघ, पॅरेट माझा टायमिंग साठी फ्रेंड आहे, पण तो केड्यासारखा नाहीये. केड्याच माझा बेस्टी आहे. ओके अगं असं काय करते शनू बेबी? पॅरेटच आपल्याला हेल्प करू शकतो, आपल्याला पैसे देऊ शकतो. तुला शॉपिंग करायची की नाही? किती दिवस आपण आता हे असे जुने कपडे वापरायचे सांग? तुझी मम्मा बघ ना किती पुअर दिसायला लागली आहे. हा, त्याच्याबरोबर फ्रेंडशिप कर, त्याच्याकडनं पैसे उकळ, शॉपिंगला जा आणि आपल्यासाठी न्यू क्लोथ्स घेऊन ये. ओके? हो यार मम्मा, ब्रिलियंट आयडिया आहे. मी शॉपिंग खरंच खूप मिस करत होते. यू नो इट सो वेल. आय लव्ह यू मम्मा. लव्ह यू मोर बेबी. आय लव्ह यू टू. शॉपिंग. सगळं संपलंय. सगळं एका क्षणात बदलून गेलं. मला वाटत होतं मीच मास्टर माइंड नाही, पण नाही राधिका, तू माझ्यापेक्षा जास्त मोठी खेळी खेळलीस. आज अक्षरशः रस्त्यावर आलोय मी. मस्त होतं ना जेवण? हो मस्त होतं. पण तू नेहमी नेहमी काय रे बाहेरचं खातो? म्हणजे काय घरी बनवायला आहे का कोणी? काय मला नाही येत. आणि असं नाही, तरी मी तुला सांगत होते की आपण आपलं काम करूया, मग घरी जाऊया, घरी जेऊया मस्त. पण कधीतरी मस्त वाटतं ग, जरा तोंडाची चव बदलते की नाही? तसं नाही, मी हळू राधा, हळू जरा. काय राधिका आणि सौमित्र ठीक आहेस ना? हो. आई लागलं का? तुला लागलं नाहीये ते. मला असं वाटलं की इथे पायरी आहे. बरं बरं, पण नक्की ना लागलं नाहीये ना? नाही नाही. तर ये हो ये गाडी इकडेच आहे.
मला रस्त्यावर आणून राधिका तू अशी सुखी कशी राहू शकतेस? मला, माझ्या आत्मविश्वासाला, माझ्या महत्वाकांक्षेला तू संपवलंयस राधिका. सरकार सरकार तुम्हाला काय झालंय काय? झालंय काय गुरुजी? मला असं सारखं वाटू राहिलंय की माझ्या हाताची सगळीच्या सगळी बोट अशी तुपात माखलेली आहेत. का म्हणजे काय? अरे सोन्या आहे माझ्याकडे. मला तर असं वाटतं की आता सोन्यासोबत इथंच राहावं. इथं नाही नाही सरकार, इथं राहणं म्हणजे बरं नाही दिसत. काय बरं दिसत नाही? हो गुरुजी, काय बरं दिसत नाही? तुम्हाला बघवत नाही का? चल निघायचं, लगेच साखरगावला निघायचं. गाडीत बसून होतो. चल निघ, चल. अहो, काय चलनी सरकार, तुम्हाला सोडून मी एकटाच कसा काय जाणार? पण मी जे बोलतोय ना ते तुमच्या भल्यासाठी बोलतोय. कायचं भाल्याचं बोलताय? सोन्याबद्दल वाईट साईड बोलताय तुम्ही. हे भाल्याचं आहे का? तुम्ही काय पण बोलत ना तरी मी सोन्याला सोडून जाणार नाही म्हणजे नाही. अहो माझं ऐका, आता तुम्ही गावाला गेलं पाहिजे. इथं राहून काय फायदा आहे? फायदा नाही काय? अरे सोन्या आहे माझ्या बरोबर. आणि अजून ती राधिका बाई, मसालेवाले बाई, तिला अजून धाडा शिकवायचं तसंच राहिलेलं आहे. अजून सोन्या संगीत अजून मला लग्न करायचं ते राहिलेलं आहे. किती कामं राहिलेले. लग्न लग्न नाही सरकार, हे काय काढले? नाही लग्नाचा मला तसा काही योग दिसत नाही. योग नाही म्हणजे? म्हणजे सध्या लग्नाचा योग नाही. तेव्हा आपण गावाला जाऊया. लग्नाचा योग आला की परत येऊया आपल्या सोन्याला भेटायला. असं म्हणताय? बघू. हे मला तुमचं काही पटत नाही. हे बघा, योग नसल ना तर योग काढा. अहो असं पोपटराव आहे मी. आपलं कसं असतंय, एखादी गोष्ट होणार नसेल तर ती आपण करून दाखवतो. एखादी गोष्ट शक्य नसेल तर ती आपण घडवून आणतो. असा पोपटराव जहागीरदारचा लौकिक आहे. आणि तुम्ही मला सांगता काय? योग जुळत नसेल तर जुळवून आणायचा योग. सरकार बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण योग असा जबरदस्ती कसा काय आणायचा? तू बघते, तुझे ते ग्रह आहेत ना त्यांना घेऊन बस एकदा. म्हणजे चर्चा कर त्यांच्या बरोबर. त्यांना सांग, रिक्वेस्ट कर, त्यांना दम दे. काय वाटेल ते कर, जादू कर, पण योग जुळून आला पाहिजे. नाही ते सगळं होईल हो, पण सरकार विचार करा, त्या शनायाच्या मागे तुम्ही किती पैसा खर्च केला. आता आणखी तिच्या मागे व्हावत जाऊ नका हो. ए मला ऐकवायचं नाही कुडमुड्या. मला सोन्या संगीत लग्न करायचंच आहे. बाप रे, पॅरेटने तो भलतीच तयारी केली लग्नाची. पण माझं तर लग्न झालंय, याला कळत कसं नाहीये? गॉड, मला काहीतरी करून याला थोडं डिस्टन्सवर ठेवावं लागेल. थोडे दिवस टाइमपास करावा लागेल. पण मग आता शॉपिंगचं काय? हे मला दाखवू नका. हे मला काही कळत नाही. मी सोन्याला सोडून जाणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. हाय पॅरेट. सोन्या काय ग? ऍक्च्युली मी विचार करत होते की मी खूप दिवस झाले शॉपिंगच नाही केलं ना. मग शॉपिंग करूया. तू येशील का? अरे येशील का? काय येणारच ना आपण. सरकार काय सरकार काय? आम्ही बोलतोय ना, मध्ये मध्ये कुडमुडायची गरज आहे का? कुडमुडे तुम्ही असलात तरी काय गरज आहे? चल सोन्या चल, आज मन भरून शॉपिंग कर. काही टेन्शन नाही. वाव पॅरेट, यू सच अ डार्लिंग, तुम्हाला मी डार्लिंग म्हणावं असं वाटत असेल ना तर लगेच मुहूर्त काढा, नाहीतर चल सोन्या. चल पॅरेट. पोपटराव, माझं ऐकलं नाही ना तर ही महिना तुमची सगळी इस्टेट उडवेल. बहिणी आला ना की लगेच ऑफिसची कामं विचारू किंवा सांगू नका. हा आनंद सर, मॅडमची कॅबिन एकदम व्यवस्थित केली आणि महाराजांचा प्रसादही घेऊन आलो. वा वा रघु, हे तुला ना कमाल जमतं. देवाची पूजा आणि प्रसाद. अहो सर, देवच तर सुख दुःख पदार्थ टाकत असतो ना. आता बघा सगळं काही मस्त होणार आहे बघा. आता असतो रघु, संकटामध्ये एकच पाठीराखा असतो, तो
आणि त्याच्या पुढे बाकी सगळं गौण असतं. हो सर. हो सर. गॉड इज ग्रेट. गॉड इज ग्रेट, नो डाऊट. पण ना सम्याला अंदाजा होता राधिका वहिनी कुठे आहेत म्हणून. हॅलो. चला थांबलोय काय, आता कामाला लागूया. जेनी आपला खूप वेळ वाया गेलाय ना. चला आता आपल्याला बॅकलॉग पूर्ण करायचा आहे, कामाला लागायचंय. ज्या ज्या मीटिंग पेंडिंग होत्या त्या करूया आता. इंटरनॅशनल मार्केटिंगसाठी ज्या कंपनीला आपण कॉन्टॅक्ट केला होता त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा मीटिंग करूया. त्यांना कॉन्टॅक्ट कर. ओके मॅम. आनंद भाऊजी, हा? बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बरोबर एक मीटिंग करूया. मला काही पेपर्स वरती साईन करायचं. हो वहिनी, खूप खूप काही डेव्हलपमेंट राहिले. आपण ते पटकन सगळे कामं संपूया. चेस द अकाउंट चेक करूया. हो. आता आपण कुठेही मागे राहायचं नाही. नक्कीच वहिनी, आजच मी तुम्हाला सगळे रिपोर्ट देतो. चला आता आपण नव्यानं सुरुवात करूया. ओके मॅम. आलेच. श्रेयस, चल जरा अकाउंटचं बघूया. हो. अरे सम्या, ये क्या जादू हो गया. जादू वगैरे काय नाही रे आनंद. राधाला तिची दिशा सापडली आहे बास. आनंद, काही लोकांना दुःखातून त्यांची वाटच काढता येते, पण राधाला तिची वाट शोधता आली. आनंद, आता आपली जबाबदारी आहे की राधाच्या डोळ्यात यापुढे कधीही पाणी येऊ द्यायचं. अरे सम्या, मी तर 100% प्रयत्न करणार. आणि मी पण तुला गॅरंटी देतो, यापुढे तुला राधा कधीही दुःखी दिसणार नाही. सम्या यार, किती मनापासून प्रेम करतोस तू वहिनी. प्रेमापेक्षा जास्त आदर करतो मी तिचा. या अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा खंबीरपणे एक स्त्री म्हणून उभं राहणं सोपं नाही रे आनंद. पण राधिका वहिनी ना वेगळ्या आहेत. इतर 4 बायकांसारखा त्या रडत नाही बसणार, माहितीये का? का? आणि त्यांच्याकडे तुझ्यासारखा मित्र आहे. बाबा चहा. राधिका कुठे आहे कळल्यामुळे टेन्शन गेलं ना. मुख्य म्हणजे सौमित्र तिच्या सोबत आहे, त्यामुळे काळजीच नाही. आनंदने मला सांगितलं फोन करून, सौमित्रनंच तिला शोधून काढलं कुठे आहे. त्या दोघांची मैत्रीच वेगळी आहे ना, जगा वेगळं नातं. म्हणजे मैत्री पलीकडचं काहीतरी विश्व असतं ना, तसं काहीतरी आहे. खरंय. आणि सौमित्राकडे बघितलं ना तर जास्त जाणवतं. सुनबाईच्या मनात अजून काय चाललं काही कळत नाही. बाबा म्हणजे मला त्याच विषयावर तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोल ना. आता सगळ्या गोष्टी तशा क्लिअर झाल्या. म्हणजे गुरुनाथ आणि राधिका ह्यांचे मार्ग पुन्हा एकत्र कधीच येणार नाहीत. तेव्हा राधिकाने एकटीने आयुष्य काढू नये असं मला वाटतं. बोल ना. हे नाही रागावणार, बोल ना बाई. आई, मला असं वाटतं की आपण राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा विचार करायला हवा. मला माहितीये कुठल्याही सासूला आपल्या सुनेनी दुसऱ्या लग्नाचा विचार करावा किंवा इतक्या वर्षांचा संसार केल्यानंतर दुसऱ्या कोणाचा तरी विचार करावा हे नाही आवडणार. पण आई, आपण राधिकाचा विचार नको का करायला? राधिकाच्या मनात जर असं असेल तर मी का लाडवीन बाई. हे असं असतं तुझं. का आलं? काय झालं म्हणजे? एक टोक नाही तर दुसरं, मधला काही विचारच काही नाही. अगं आपण हा विचार करतो, यावर चर्चा करतोय, सुनबाईला देखील माहित नाहीये. एक्झॅक्टली. आणि राधिकाने प्रत्येक वेळी सगळ्यांना हेच सांगितलंय की तिला दुसरं लग्न करायचं नाही. अगदी ठामपणे सांगितलंय. सौमित्राला सुद्धा सांगितलंय. आणि तरी सुद्धा सौमित्र अजूनही तिच्यावर जीवापाड प्रेम करतोय. त्याच्या प्रेमासाठी तरी मला हा प्रयत्न करू द्या. सरिता, अगं रेवती तुझी परवानगी घ्यायला आली आहे. तुला डावलता, तुला न विचारता काहीही करत नाहीये. कळत कसं नाही तुला? कळतंय ना हो.
मला सगळं कळत आहे ना, मग पण का करू? माझं डोकं एकदम भणभणते. त्या बैताडाचा विचार आला की डोक्यामध्ये एकदम चीड येते. असं वाटते काल हे जनावर आमच्याच पोटी निघत. आई शांत व्हा बरं. गुरुनाथचा विचार अजिबात करायचा नाही. आई राधिका आणि अथर्वसाठी तरी हो, त्यांच्या भविष्याचा विचार आपणच करणार ना. अगदी बरोबर बोलते रेवती. का तशी आपण दोघे किती दिवस पुरणार त्या दोघांना? एक ना एक दिवस आपल्याला ते राहू देत, पण मला एक सांग, आणखी किती दिवस आपण मुंबईत राहणार आहे नागपूर सोडून? बाबा अहो, आमच्या लग्नासाठी राधिकाने पुढाकार घेतला होता. आता मला तिच्या आयुष्यात पुढाकार घेऊ द्या आणि तिच्या लग्नासाठी प्रयत्न करू द्या. तुमची परवानगी आहे ना? सोन्या जा, तुला पाहिजे तेवढी आणि पाहिजे तेवढा वेळ शॉपिंग कर. काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. सोन्या, काय काळजी करायचं नाही. मी तर तुला ना फुलासारखा जपणार आहे. सो स्वीट. मी इतकी एक्साइटेड आहे माहितीये. मी किती दिवसांनी शॉपिंग करायला आली अशी मॉल मध्ये. मागच्या वेळी तर मीच तुला घेऊन आलतो इथं. हो, आपण एक सेल्फी काढूया. सेल्फी एक कशाला? अरे आता सारख्या सेल्फीच काढायचे. काय ना माझी सेल्फी मस्त आहे. आली का? येस. फन विथ फनी मॅन. काय स्टेटस टाकला? फन विथ लवली मॅन. लवली? मी लवली आहे? हो. खरंच मी लवली आहे? गावाकडे गेलो ना तर लोक लाइटिंग करतील अख्ख्या गावाला. काय शपथ. चल चल. शनाया, शनाया. गॅरी काय करतोय आता इकडे? घ्या, आला तुमचं गॅरी. पण हे बघ सोन्या, मी तुला त्याच्याकडे जायला देणार नाही अजिबात. पॅरेट, मी जाणारच नाही ना पण गॅरीकडे. हा, नाही जायचं. कशाला जायचं त्या माणसाकडे? हा, काय ठेवलं त्या माणसात? हा, एकदम मूर्ख माणूस आहे. त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये काही सेन्स नाहीये. आणि तो जर वाकड्यात गेला ना तुझ्या, तर मी तर त्याला बघूनच घेतोय. घेऊ शकतो मी. आपण त्याच्याकडे लक्षच नको देऊया. आपण जाऊया. चल. हा, चालेल. शनाया, शनाया. ए, काय चाललंय? तू काय ओळखही देत नाहीस का आता मला? हा, असंच अवॉइड करणार आहे. बस आता एवढं नकोसा झालंय का तुला मी? कोण आहेस तू? कोण आहेस? माझा हात सोड प्लीज. सोड. हेल्प बस काय करतेस? का गप्पा बसू? कोण आहेस तू? सोड माझा हात. अरे हेल्प मी प्लीज. समवन, हा माणूस मला हॅरॅस करतोय. गप्पो बस प्लीज. काय करतेस? सोड मला. कोण आहेस तू? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. मी गॅरी, तुझा नवरा आहे यार. आता आठवण आली का तुला माझी? गॅरी यार, त्या दिवशी सगळ्यांसमोर तू गुलमोरींसमोर मला थोबाडीत मारून हाकलून दिलंस. माझा इन्सल्ट केलास, मला खोटं ठरवलंस आणि आता नवरा म्हणून येतोयस. जस्ट गेट लॉस्ट. मला बोलायचं नाही तुझी. जा इथनं. शनाया प्लीज, तू माझं एकदा ऐकून तरी घे ना. अरे नाही ना तिला बोलायचं तुझ्याशी. निघ ना तू. कशाला बोलतो सारखा? तू कोण आहे मध्ये बोलणारा? मी माझ्या बायकोशी बोलतोय ना. अरे मी तिचा होणारा नवरा आहे आणि ती माझी होणारी बायको आहे. सोन्या, सोन्या माझी मैना आहे आणि मी तिचा पोपट आहे. तू निघ. मी बोलतोय तिच्याशी मध्ये पडायचं काही कारण मी मध्ये बोलणार कारण ती माझी महिला आणि मी तिचा पोपट आहे. म्हणजे प्यारट आहे. काय कशाला हात लावायचा नाही. हात लावू माझ्यावर. हात उचलतो तो. त्याला इथलं सांगितलं तरी कळत नाही का? तिच्यासाठी सगळ्या दुनियेशी भांडलो मी. ती ओळख द्यायलाही तयार नाहीये मला.